सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला कोणता कुकिंग व्हिडिओ नाही दाखवणार आहे की कोणती रेसिपी पण नाही दाखवणार आहे. आज मी तुम्हाला दाखवते हा ड्रेस. थांबा दाखवते. तर हा ड्रेस घालून मी मानसची व्हिडिओ अपलोड केली होती आणि त्याच्यावर मला एवढ्या एन्क्वायरी झाल्या की हा ड्रेस तू कुठून घेतलास, दुकानाचं नाव काय, ऑनलाईन घेतलास तर त्याची लिंक दे, किंवा काय शिवून घेतलास का. आणि तेव्हा मी खूप सारे डीएम आले होते. माझ्या अक्षरशः मुलींनी डीएम भरून टाकला होता की ड्रेस कुठून आहे, ड्रेस कुठून आहे. कारण हा ड्रेस आहेच एवढा भारी. मी याचे डिटेल्स तर तुम्हाला देतेच आता. पण मी तेव्हा रिप्लाय नव्हती करू शकली सगळ्यांना की ड्रेस कुठून घेतलेला. तर मी बोलली की आज तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देते की हा ड्रेस मी कसा घेतलाय आणि कुठून घेतलाय. तर सर्वात पहिले याचा फोटो नाही, इथे पॉपअप होत असेल की मी घातल्यावर हा कसा वाटत होता. सर्वात पहिले तर याची लिंक माझ्याकडे आहे नाही, कारण मी हा शिवून घेतला होता. आणि याची स्टोरी अशी आहे की मी ऑफिसच्या कामानिमित्त 1 महिना लुधियानाला राहत होते. आणि आपल्या डोक्यात असं असतं ना, म्हणजे असं असा शिवायचा असं माझं काहीच प्लॅन नव्हता. पण प्रत्येक मुलीच्या डोक्यात असतं की तिला या फंक्शनसाठी किंवा अपकमिंग जे फंक्शन्स येणार आहेत तेव्हा कसा ड्रेस हवाय. सो मला एक चांगला ड्रेस शिवायचाच होता, कारण घरामध्ये एक प्रोग्राम होता. पण असा काही शिवायचा होता अशी काहीच माझी आयडिया नव्हती. मी तुम्हाला लांबून दाखवते. ह्याचा एकदा घेर बघा. माझ्या उंचीपेक्षा जास्त या ड्रेसचा घेर आहे. मी तुम्हाला थोडा लांब कॅमेरा ठेवून पण दाखवेन आता. सो ह्याचं असं आहे की मी 1 महिना लुधियानामध्ये होती. आणि लुधियाना तर तुम्हाला माहिती आहे कपड्यांसाठी खूप फेमस आहे. तर आम्ही एकदाच निघणार पुण्याला यायला त्याच्या आधी मी गेली होती तिथल्या मार्केटमध्ये, आणि तिथून मी ही स्वतःला ओढणी आणली होती. सो मी अशा भरपूर फुलकारी, याला फुलकारी ओढणी बोलतात, फुलकारी दुपट्टा. सो मी भरपूर अशा आणल्या होत्या. घेतल्यावर हा खूप छान वाटतो. सो मी घरच्यांना थोडा वेगळा पॅटर्न आणला होता आणि मला स्वतःसाठी ही अशी या पॅटर्नची फुलकारी ओढणी आणली होती. आणि मी ही घरी आणून भरपूर दिवस तशीच्या तशीच होती. सो मी विचार केला की ह्याच्यावर पहिले मला ही खूप अशी मोठी आहे आणि मस्त आहे ओढणी. तर मी हिच्यावर असा विचार केला होता की आपण लेहेंगा टाइप काहीतरी बनवूया आणि तिच्यावर ही ओढणी खूप छान वाटेल. पण मग लेहेंगा प्रत्येक ओकेजनला घालता तर येणार नाही. म्हणून मग मी कलर कॉम्बिनेशन मी ठरवलं की येल्लो कलरमध्ये, मस्टर्ड येल्लोमध्ये काहीतरी घेऊया. आणि मग मी गेली पुण्याच्या शगुनबाग, म्हणजे ओढणी लुधियानामधून आहे आणि हा ड्रेसचा पूर्ण कपडा मी पुण्याच्या पिंपरीच्या मार्केटमधून आणलाय, पिंपरी मार्केटमधून. सो हा जर क्लोजली बघितलं तर हा मस्टर्ड येलो असा कपडा आहे. हा वरचा जो आहे तो वेगळा आहे. आता ह्याला काय बोलतात ते एक्झॅक्ट माहित नाही. ज्यांना माहित आहे त्यांना हे असेल. आणि हा कलरचा थोडा, म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडा डार्क याचा अस्तर आहे. सो हा एकूण कपडा मी 6 मीटर घेतला होता. पूर्ण हा वरचा जो थोडा ट्रान्सपरंट दिसतोय तो. आणि आतमधला जो अस्तर आहे तो 5 मीटर होता. आणि ह्याला पुढून गोल गळा आहे, मागून डीप आहे. आणि ह्याला मस्त असे लटकन त्यांनी शिवले होते. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, मी हा माणगाव मधून शिवून घेतलाय. माणगावमध्ये सिमरन टेलर म्हणून आहेत निजामपूर रोडला. त्यांच्याकडून त्यांनी हा ड्रेस, पूर्ण ड्रेस शिवायचे माझ्याकडून काहीतरी 700 रुपये की काहीतरी शिलाई घेतली होती. आणि ह्याची डिटेलिंग बोलाल ना तर मी त्यांना सांगितलं होतं स्पेसिफिकली की मला खाली जेव्हा घेर पडेल तेव्हा तिथे अशी ह्याची तंगूसची हे पाहिजे, काय बोलतात त्याला, बिडिंग, तंगूसची बिडिंग पाहिजे. तर तंगूसची बिडिंग असल्यामुळे ना तो जो घेर जेव्हा आपण गोल फिरतो ना तेव्हा खूप मस्त दिसतो. आता मी तुम्हाला थोडं लांबून दाखवते ह्याचा घेर किती आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याचा घेर माझ्या उंचीहून जास्त आहे. असा दाखवते आम्ही. म्हणजे एवढी उंच जर मी आहे तर ह्याचा घेर माझ्या उंचीहून जास्त आहे. एवढा मोठा 6 मीटर कपड्याचा घेर पडला होता याचा. आणि जेव्हा आपण म्हणजे जेव्हा फिरतो ना या ड्रेस मध्ये एक नंबर दिसतं. सो मी ही व्हिडिओ याच्यासाठीच बनवली की तुम्हाला एकूणच आयडिया येईल की ड्रेस कसा शिवला होता आणि काय. अम्ब्रेला फुल गाऊन मध्ये शिवलाय मी. पॅडेड आहे हा, त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. आणि मस्त घेर आहे, घातल्यावर तर कसा दिसतो तुम्हाला फोटोज मध्ये कळलंच असेल. आणि ती ओढणी, आणि याच्या खाली मी कोणता पण लेगीज घालून घेते, खूप मस्त वाटतो. आणि अजून एक रेफरन्स द्यायचा बोलला ना तर माझ्याकडे अजून एक ड्रेस आहे. म्हणजे आता गणपती वगैरे येत आहेत तर तुम्ही तसं पण काहीतरी करू शकता ट्रेडिशनल मध्ये, तो पण दाखवते. तर हा अजून एक ड्रेस आहे, मी मम्मीच्या साडीचा शिवून घेतला होता. दिसतोय का, हा बघा असा. म्हणजे हा खाली काय बोलतात, घागरा आहे. आणि वरती मी ब्लाऊज सारखा शिवून घेतलाय. ह्याची डिटेलिंग देते तुम्हाला. माझ्या एक साडी घेतली होती मधी, खण साडीचा खूप जास्त ट्रेंड आला होता तेव्हा ती साडी घेतली होती, नंतर पडूनच होती. सो गेल्या वर्षी गणपतीमध्ये मी हा ड्रेस शिवला आणि घातल्यानंतर एवढा भारी दिसतो, तुम्हाला इथे दिसतच असेल. तुम्ही हा पण या गणपतीला शिवून घेऊ शकता.
ह्याच्यामध्ये मी विदाऊट पॅडेड आहे, हा ब्लाऊज सारखा शिवून घेतला होता, ज्याला पंचकोनी गळा ठेवलाय समोरून असा आणि खाली मस्तपैकी फ्रिल शिवलाय. हा घातल्यानंतर मस्त असं इथे फ्रिल येतो आणि पफ स्लीव्ज आहेत इथपर्यंत आपल्या कोपरांपर्यंत आणि त्याला खाली ब्रॉड पट्टी ठेवली आहे जशी त्याची काठ होती आणि मागच्या साईडला मस्त असा मटका गळा आहे. हा पण सेम सिमरन टेलर कडूनच शिवून घेतलाय मी. आता पैसे किती ते आठवत नाही पण जास्त नाहीयेत, तेवढाच ह्याच्यामध्ये आहे. आणि इथे मागे हुक आहेत. सो आणि हा जो आहे म्हणजे हा फक्त ब्लाऊजला कपडा काढला तर बाकी पूर्ण कपड्याचा मी हा हे शिवून घेतला होता, खाली शरारा टाईप. सो ह्याला पण मस्त घेर पडतो. ह्याच्यात तुम्ही जर कॅन घातलात तर एकच नंबर काम होऊन जाईल. सो असा हा एक ड्रेस, अजून एक ड्रेस होता, ह्याच्यावरचे पण फोटो मी इथे पॉपअप करीन. सो आता गणपती येत आहेत, तुम्हाला ह्या 2 आयडियाज तर मी दिल्यात. माझ्याकडे अजून असे भरपूर ड्रेस शिवून घेतले होते मी, पण काही ड्रेस म्हणजे पुण्याला आहेत, काही मी खूप वापरले आणि मग ते आता मी फेकून वगैरे दिले. पण फोटोज आहेत माझ्याकडे, मी फोटोज नक्कीच पॉपअप करेन. तर तुम्हाला हे दोन्ही ड्रेस कसे वाटले मला नक्की सांगा. माझ्या आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या आणि असे या गणपतीला पण जर मी काही शिवून घेतलं तर त्याची पण व्हिडिओ नक्कीच शेअर करेन. आणि तुमच्याकडे पण काही आयडियाज असतील तर मला त्या पण शेअर करा, कमेंटमध्ये सांगा हे 2 ड्रेस कसे वाटले. चला तर मला डीएम नव्हते करता आले म्हणून मी बोलली की एक व्हिडिओज बनवून टाकूया, सगळ्यांना समजेल की काय आहे. काही असेल तर मला कमेंटमध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामला डीएम करू शकता. इंस्टाग्रामचं हँडल आहे माझं फूड बाय प्रगती. चला या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.